वॉटर सोल्युबल खत आहेत नवीन, आता गव्हाचं सीझन चालू आहे, गव्हाचं आहे. तर हे सगळं करायला आपण नवीन असताना हे होतं, काय होतं की आपल्याला तेवढं शक्य होत नाही. म्हणजे आता तुमची कंपनी आहे तर ते 10 लोकांचं कोण बघणार इथं, कोण राहणार. तर आम्ही मग ह्या सगळ्यात देहात म्हणून दिसते नाव, देहात कंपनीचे आम्ही फ्रँचायझी घेतलेलं आहे. देहात काय म्हणलं की तुम्हाला देहात हे सगळं मेडिकल सारखं म्हणा, ते म्हणजे आम्हाला असं रॅक पाहिजे, आमचं असं ब्रँडिंग आहे, त्यांचं स्वतःचं एक मशीन आहे, ते त्यांना पावती देतात, त्यांना आपण सांगायचं त्यामध्ये हे लागतं, ते आणून देतात सगळे. त्यांचा इथे एक माणूस असतो, सौरभ म्हणून आहे, त्यांचा माणूस असतो, खाली त्यांची 10 माणसं असतात. ते शेतकरी बांधायला जातात, काय प्रश्न आहे बघतात किंवा काय लागतं ते सांगतात. आणि मग असं त्यामुळे आपल्या ह्या दुकानाला फायदा होतो, कंपनीला फायदा होतो. त्यांचं मॉडेल आता आहे, पहिलं हे होतं 10%, जो काही धंदा होईल त्याचं 10% ते द्यायचे, लाख झाले तर 10,000 द्यायचे. आता त्यांनी असं केलं आहे 7.5% केलेलं आहे. आणि तुमचा धंदा होऊ नाही हो तर ते तुम्हाला 7.5% देतात, म्हणजे 40,000 रुपये महिन्यात तुम्हाला ते देणार आहे. ते हात कंपनीचं जे आहे त्याचं तुम्हाला नंबर देतो. तुम्हाला खतं, औषधं, बी बियाणं आणि ह्यातलं काय सुरू करायचं असेल तर तुम्ही ते हातला तुम्ही करा. तुमच्या भागात तुमच्या मी पुन्हा पैसे देतो आणि मग तुम्ही त्याला हे करा. कारण ते कोकणाचा कोण माणूस आहे तो माहित नाही, मला त्याचा नंबर घेऊन देतो. कोकणाचा जो माणूस आहे ना त्याचा नंबर देतो, तुमच्याकडे लगेच मग त्याचा घेऊन देतो. माझ्याकडे नाही आता, माझ्याकडे आहे, त्यांचा घेऊन तुम्हाला देतो. पण देहात ऍक्च्युली काय आहे? देहातचे असले 12,000 दुकान आहेत. खतं, औषधं, बियाणं आणि केळी, द्राक्ष वगैरे ते खरेदी करतो, मका वगैरे. प्रायव्हेट सेक्टर आहे? हा, प्रायव्हेटच कंपनी आहे. पुरवठादार आहे. हा, पुरवठादार मोठा, आणि तो फार्मर प्रोड्युसर कंपनीसोबत काम करते. आता ते असे एक फ्रँचायझी फार्मर प्रोड्युसर कंपनी देते. त्याच्या म्हणण्यानुसार हे सगळं सजवते, हिरवं हिरवं पाहिजे हे सगळं, त्या माणूस ते इंटिरियर त्यांचं असणार सगळं. हा, सगळं नियोजन आपण फक्त पैसे लावायचं. सगळं मग ते रॅक असं पाहिजे, असंच पाहिजे. सेटअपला खर्च आपला नाही, सगळा खर्च आपला, फक्त आयडिया द्यायची. आयडिया त्यांची, माल सगळं देतात पाहिजे त्या कंपनीचा, आणि रेट मध्ये बाकीच्या दुकानापेक्षा जे असते कमी असते. आणि मग ते तुम्ही घेऊन गेला तर त्याला मेसेज करते, तुम्हाला फरक पडला का, आता पुढचं काय नियोजन आहे, असं ते सगळं मागणं त्यांचं ते फोन करतात त्यांच्या. आता त्यांनी हे केलेलं आहे, आता गव्हाचं सीझन आहे तर ते देशभरात त्यांचे एवढे दुकान असल्यामुळे त्यांनी आता बोलेरो वगैरे ठेवलेलं आहे. 2,000 बक्षीस ठेवलं. तर आपल्याला लोकांना सांगते ना, तुम्ही गहू घेऊन जावा, त्यात कुपन निघेल तुम्हाला बक्षीस, असं ते वाढायला पण मदत होते आणि आपल्यासाठी लोकांना ते फायदेशीर. आता त्यांनी माती परीक्षणाचं एक मशीन दिलेलं आहे आम्हाला. आम्ही आता माती परीक्षण पण करून देतो. म्हणजे आपण लोकांना जेवढ्या सेवा देईल तेवढे लोक जास्त आपल्याला अटॅच होतील, किंवा सभासदांना आपण काय दिलं तरच कंपनीवर जोडले जाते ना ते. किती कॉस्ट पडली त्याची माहिती त्यांनीच दिले आम्हाला. त्यांनीच दिलं. तुम्ही 7% आणि 10% म्हटलं ते काय? ते अगोदर 10 दिलं होतं त्यांनी, ते देतात. हा, आपला 1 लाखाचा सेल झाला सगळ्यात, 10,000 देतात सेलवर, सेलच्या. तुमच्या व्यवसायाच्या विक्रीवर तुम्हाला देणार नाही. आम्ही त्यांचं पशुखाद्य पण त्यांना आहे. द्यायचं, ते देणार. ते देणार. हा, तसं. आणि मग त्यांचं पशुखाद्य पण आहे, जनावरांची औषधं पण आहे. मग तुमच्या भागात जर तसं वाटलं तर मी पण त्यांना सांगितलं, बघा आहे ना तुमची कधी कोकणात व्हिजिट आहे? असते सारख्या भाऊ. पुढच्या आठवड्यात मी येणार आहे शक्यतो. तर मी फार दोडामार्गपासून मी इकडं लांजापर्यंत राहते. आमचं लांजाला आहे, रत्नागिरीला आहे, खेडला आहे, चिपळूणला आहे, दापोलीला आहे, राजापूरला पण आहे. आणि हे 4 पर्यंत मालवरून दोडामार्ग कणकवली वैभववाडी. आता वैभववाडीतलं एक थोडंसं चांगलं आहे, गोखले आणि हे सगळं करतात. महेश संसार नाही, महेश गोखले. महेश गोखले माहिती आहे, कारण झालं ते अष्टकृपा. अष्टकृपाचं आहे त्यांचं, पण हे सगळं ही कंपनी खरेदी करणार, ऊस आणि हे सगळं आणि गोळ ते तयार करणार, असं त्यांचं म्हणणं आहे. मग ह्या सगळ्यांना आता आमच्याकडे लायसन आहे. जेवढी काय आता खत औषधाचं लायसन आहे, परत उद्योगादार आहे. ते आपण जो शेतमाल खरेदी करणार आहे त्याला डायरेक्ट आता आपण जाऊन शेतकऱ्याचा मका घेऊ शकतो. पण तसं ते कायद्यानं अधिकार नाही आपलं. ते DML लायसन असलं तर काही 0.5% वगैरे सरकारला भरावं लागतं, मग ते लायसन आहे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला कोणता पण शेती रिलेटेड म्हणा, शेत रिलेटेड नसला तर व्यवसाय करायला आपल्याला ह्या कंपनीच्या माध्यमातून चान्स आहे. तुम्ही मेडिकल पण टाकू शकता, जनावरांचं तुम्ही डॉक्टर अपॉइंट करू शकता. हे सगळं आपण करू शकतो. असं नाही की आम्ही काजूतच करू, आंब्यातच करू. काजू पॅकिंग, काजू प्रोसेसिंग, एक्सपोर्ट म्हणा,
हे सगळं आपण गोष्टी करू शकतो. या सगळ्यात कृषी विज्ञान केंद्र बारामती आहे. तुम्हाला ट्रेनिंग पण मिळेल आणि जेवढी काय मदत लागते. ऑलरेडी आता तुमच्या भागात आमचं काम आहे तर आम्हाला माहिती आहे त्या भागात काय परिस्थिती आहे किंवा पशुखाद्य कुठून येतं कसं होतं हे सगळं आहे. तुम्हाला काय प्रश्न असतील तर मग आपण तसं पुढे जाऊ. हे काय काय कोण म्हणते तुमचा हिशोब कसं असते. आता हे सगळं सॉफ्टवेअर वगैरे आहे. आपलं लाईट नाही सॉफ्टवेअर असल्यामुळं लय लिहून ठेवायची गरज नाही पडत किंवा आता तुम्ही सगळे डायरेक्टर असता ना. आपण सीओ म्हणून काम करतो सौरभ दुसरे ते मॅनेजर आहेत त्यांच्याकडे जबाबदारी दिली तर मग ते काम सोपं होतं. मी म्हणलं मीच करतो सगळं माझं घरचं बघणार शेती बघणार काम बघणार आणि इथं कधी येणार ते माणूस दिलं तर आपल्याला सोपं राहते. किती आणलं आपण किती विकलं तर विचारायला आणि डेली आम्ही दिवसाचं पण आमचं असते कधी तुम्ही येऊन बघू शकता. असं सगळं पारदर्शक आहे. लोकांना पण घेतल्या वेळेस मेसेज जातो त्यामुळे त्यांना पण आता हुडकायची गरज नाही परत की आमचं किती झालं मी नेलंच नाही म्हणायची चान्स नाही. आता CCTV वगैरे सगळं